महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। पेन्शनधारकांचे पेन्शनविषयीचे लाभ कमी केले जाणार आहेत म्हणून आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने करण्यात आली। संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी तेली साहेब यांना देण्यात आलं। आज केंद्र सरकारने 25 मार्च 2025 रोजी पेन्शन विषयक लाभ हे बदलण्याचे, त्यामध्ये भेदाभेद करण्याचे त्या ठिकाणी एक फायनान्स बिलमध्ये संमत केलेला आहे। या बदलामुळे पेन्शनच्या विविध लाभांमध्ये कपात केली जाणार हे स्पष्ट आहे। जवळजवळ 7-8 प्रकारचे लाभ हे त्यामध्ये कमी केले जाणार आहेत। पहिला जो भाग आहे तो म्हणजे की 8व्या वेतन आयोगामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना जी रिव्हिजन मिळते ती रिव्हिजन नाकारली जाण्याची शक्यता आहे। पेन्शन आज आपल्या शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळते, त्यामध्ये सुद्धा बदल करण्याची शक्यता आहे। आपल्याला असं दिसून येईल की फॅमिली पेन्शन मिळते, त्यामध्ये सुद्धा बदल करण्याची शक्यता आहे। ग्रॅच्युटी आणि कम्युटेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये सुद्धा बदल करण्याची शक्यता आहे। महागाई भत्ता जो मिळतो त्यामध्ये सुद्धा बदल करण्याची शक्यता आहे। एकूण पेन्शनचे जे विविध लाभ आहेत ते विविध लाभ बदलण्याचे त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये अगदी 100% त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी शब्द फक्त डिस्क्रिमिनेशन, भेद करणार हा शब्द वापरलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन हा घटनात्मक हक्क जो दिलेला आहे आपल्या भारतीय घटनेतील 309 कलमानुसार, त्या घटनेतील 309 कलमसुद्धा बदलण्याचा त्यांचा विचार आहे। कारण त्या केंद्र सरकारने जे त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक काढले त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये 309 कलमाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। हे जे त्या ठिकाणी बदल करण्यात येणार आहेत ते 1972 पासून बदल करण्यात येत आहेत। म्हणजे 1972 नंतर जे काही सेवानिवृत्त झालेले असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी या कायद्यामुळे काहीतरी त्या ठिकाणी दुष्परिणाम भोगावा लागेल असं त्या ठिकाणी चित्र एकूण निर्माण झालेलं आहे। अर्थात केंद्र सरकार बोलतंय आणि करतंय अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या मनात कोणते बदल आहेत हे काय आज आपण सांगू शकत नाही। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की बँकेचे व्याजदर कमी झालेले आहेत। दुसरं असं की आपले आयुर्मान वाढलेलं आहे। तिसरं म्हणजे की आपल्याला असं दिसून येईल की राहणीमान वाढलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर का पेन्शनचे लाभ कमी झाले तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांकडे पैशांसाठी हात पसरावे लागणार, एक प्रकारे भीकच मागावी लागणार आणि ती भीक लाजिरवाणी असणार। काही सेवानिवृत्त कर्मचारी ही लाजिरवाणी परिस्थिती लक्षात घेता कदाचित आपल्या जीवनाचा अंतसुद्धा करण्याची शक्यता आहे। तेही नाकारता येत नाही, कारण प्रत्येक वेळी मुलाकडून पैसे मागणं हे त्या ठिकाणी त्यांना सोसवणारं बाब नव्हे आणि मुलगासुद्धा देईल की नाही आजच्या परिस्थितीमध्ये असं त्या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतं आहे। आणि म्हणून या केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये बदल व्हावा, हा कायदा रद्द करण्यात यावा आणि जे काही जुने लाभ आहेत ते जुने लाभ हे त्या ठिकाणी चालू ठेवावेत या मागणीसाठी आज आम्ही निदर्शनं केलेली आहेत। आणि या निदर्शनामध्ये आमच्या राज्य कर्मचारी संघटनेचे सगळे सेवानिवृत्त कर्मचारी, आमचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय प्राध्यापक हे सहभागी झालेले आहेत। धन्यवाद। 25 मार्च 2025ला केंद्र सरकारने वित्तीय नियमात बदल असं गोंडस नाव दिलं। कारण पेन्शनमध्ये बदल म्हटलं असता तर संपूर्ण भारतभर उठाव झाला असता मोठ्या प्रमाणात। वित्तीय बदल म्हणतात आणि पेन्शन बंद करायची वाटचाल करतात। गेल्याच महिन्यात आपल्या अर्थमंत्री यांनी लोकसभेत जाहीर केलं की पेन्शनच्या संदर्भात आम्ही कुणालाही धक्का लावून देणार नाही आणि 15 दिवसातच हे बिल आणलं। म्हणजे केंद्र शासनाचं असं आहे, आता 1 मिनिटाला एक बोलतो आहे तर दुसरा बाजूला दुसरा मंत्री तिसरंच बोलतो आहे आणि याच्या विरोधातच हे पेन्शनचं झालं। त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच महाराष्ट्रात राष्ट्रीय सुरक्षा कायदा या गोंडस नावाखाली एक कायदा आणला। त्याला महाराष्ट्रातून आम्ही 10, 15, 20 लाखाच्या संख्येने विरोध केलेला आहे। पण पावसाळी अधिवेशनामध्ये ते विधेयक आणणार आहे। मी तुम्ही बोलायचं नाही, कायदा असा तुम्ही बोलायचं नाही,
आम्ही पेन्शन देणार नाही, बोलायचं नाही, कोर्टात जायचं नाही, महागाई भत्ता बंद करणार, बोलायचं नाही. म्हणजे गळचेपी एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचं राज्य हे करायला लागलेत. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. त्याचाच एक भाग म्हणून 20 मेला अखिल भारतीय स्तरावर आम्ही संप पुकारला आहे. यांच्या धोरणाच्या विरोधात कामगार कर्मचाऱ्यांच्यावरच त्यांचा सारखा हल्ला, त्याच्या विरोधात आम्ही 20 मेला संपूर्ण भारतभर एक दिवसाचा संप करणार आहोत. गेल्या वर्षी असा संप आम्ही केला होता, तेव्हा सरकारच्या आकडेवारी आहे की भारत देशातून 7 कोटी कर्मचाऱ्यांनी कामगार कर्मचारी या संपात सहभागी होते. आता त्याच्यापेक्षा जास्त सामील होणार आहेत. फक्त आता परिस्थिती थोडीशी वेगळी कशी आहे की आता युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारे आंदोलन करायचं का थोडंसं पुढे ढकलायचं ह्याचा विचार आम्ही करणार. कारण आम्ही जरी आमच्या मागण्या मागत असलो तरी देशाचा विचार अगोदर, जनतेचा विचार अगोदर करणारे आम्ही सर्व मंडळी आहोत आणि त्याप्रमाणे जो निर्णय होईल. पण हे जर रद्द नाही झालं तर संपूर्ण देश पातळीवर आम्ही केंद्र शासनाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी शिष्टमंडळाचे अखिल भारतीय सेवानिवृत्त शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर मानकर, शासकीय कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, राष्ट्रीय सचिव प्राध्यापक डॉक्टर एस ए बोजकर, प्राध्यापक नागेशवाले इत्यादी सेवानिवृत्त प्राध्यापक यामध्ये सहभागी झाले होते. गोकुळ सोबत गोकुळ